नमस्कार मित्रांनो, व्यावहारिक आणि उपयोजित मराठीतील वृत्तपत्रासाठी बातमी लेखन आणि मुद्रित शोधन हा घटक आज आपण बघणार आहोत. वृत्तपत्र एक प्रभावी संवाद माध्यम किंवा संप्रेषण माध्यम असं म्हटलं जातं. आजच्या डिजिटल युगातही वृत्तपत्र आपली विश्वासार्हता आणि मागणी टिकवून आहेत. विविध वृत्तपत्र, लोकप्रिय वृत्तपत्र आपणास माहिती असतीलच. वृत्तपत्र एक प्रभावी संवाद माध्यम. मानवाने आपल्या भावभावना, मत, माहिती, कल्पना इत्यादींची देवाणघेवाण आदानप्रदान करण्यासाठी अनेक माध्यमांचा विकास केलेला आहे. आणि या सर्व माध्यमांमध्ये महत्त्वाचं जे माध्यम आहे ते आहे वृत्तपत्र. सर्वसामान्यांना चिरपरिचित असणारं असं हे माध्यम आणि सर्वसामान्यांना परवडेल असं हे माहितीचं माध्यम आहे. वृत्तपत्र आपण हातात घेतो, वाचतो, परंतु त्या वृत्तपत्राच्या निर्मितीमागे काय काय आणि कोणकोणत्या बाबी असतात हे आपल्याला माहीत नसतं किंवा या बाबतीत आपण अज्ञात असतो. तर वृत्तपत्र समूहात 4 तांत्रिक भाग असतात. पहिला संपादन, दुसरा निर्मिती, तिसरा जाहिरात आणि चौथा वितरण. प्रसार माध्यमं म्हणजे नेमकं काय, किंवा या प्रसार माध्यमांमध्ये, या वृत्तपत्र माध्यमामध्ये जे 3 भाग पडतात, म्हणजे छापील माध्यम, वर्तमानपत्र, मासिक, भित्तिपत्रक, माहिती पुस्तक, हस्तपत्र इत्यादी. आणि जे इलेक्ट्रॉनिक माध्यम आहे त्यात प्रक्षेपण माध्यम, आकाशवाणी, दूरदर्शन, चित्रपट, ध्वनिचित्रफित, ध्वनिवर्धक घोषण आणि संगणक. आणि तिसरी जी बाह्य माध्यमं आहेत ती म्हणजे रस्त्यावरील फलक, वाहनांवरील फलक, प्रदर्शने आणि पथनाट्ये. परंतु या सर्व माध्यमांमध्ये वृत्तपत्र ही आपली सामाजिक सांस्कृतिक गरज बनलेली आहे. लोकशाही व्यवस्थेत प्रसारमाध्यमांना अनन्यसाधारण महत्त्व आहे. लोकशाहीत लोकांनी लोकांसाठी घेतलेले निर्णय, केलेले कार्य लोकहिताचे आहे की नाही हे लोकांपर्यंत पोहोचवण्याचे कार्य प्रसारमाध्यम करते. आजचे युग माहितीचं युग आहे असं म्हटलं जातं. आणि अशा या युगात वृत्तपत्र हे माध्यम आजही आपली लोकप्रियता टिकवून आहे. जरी इलेक्ट्रॉनिक माध्यमांचा वापर वाढला असेल तरीही आज वृत्तपत्रांना मागणी आहे आणि ते सर्वसामान्यांना जवळचे वाटतात. संपादन, या वृत्तपत्राचं संपादन करणारा जो विभाग असतो, म्हणजे आपण 4ही विभाग याचे समजून घेऊया. वर्तमानपत्रातील एकूण संपादकीय मजकुराचं समन्वयन करणारी व्यक्ती म्हणजे संपादक. वृत्तपत्रात येणाऱ्या मजकुराची कायदेशीर जबाबदारी संपादकावरच असते. संपादक हा बातम्यांचे, जाहिरातींचे संकलन करून त्याची कायदेशीर बाजू तपासण्याचे काम करीत असतो. बातमी देणे म्हणजे वस्तुस्थितीचे चित्रण करणे. बातमी लिहिताना, संपादन करताना कोणताही पूर्वग्रह भाव मनात न ठेवता पूर्णपणे तटस्थ भावनेने बातमीचे संपादन करावे अशी अपेक्षा असते. तसेच विषयाची तर्कशुद्ध मांडणी, व्यासंग, रोखठोकपणा त्यात असावा लागतो. बातम्यांची जी उगमस्थाने आहेत, उदाहरणार्थ संसद भवन, विधानसभा, न्यायपालिका, क्रीडा, कृषी, सहकार, शिक्षण, आरोग्य यांची कार्यालये, विविध राजकीय पक्ष, त्यांची कार्यशैली, स्थानिक स्वराज्य संस्था, त्यांचे कामकाज वगैरे सर्वांचा अभ्यास संपादकाचा असतो. बातमी मिळवणे व तटस्थपणे मांडणे हे कौशल्य आहे. व्यावसायिक कुशलता तिथे दिसून आली पाहिजे. वृत्तपत्रातून समाजाचे प्रतिबिंब उमटते. याबाबत सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे वृत्तपत्रातून समाजाच्या साऱ्या वर्गाचे दर्शन घडते. त्यांच्या सुखदुःखांचे, आशानिराशांचे आणि व्यथावेदनांचे. आज भारतासारख्या विकसनशील देशात शहरीकरणाची ही प्रक्रिया वेगाने सुरू आहे, पण ती लक्षात घेताना आजही आपल्या ग्रामीण भागातील
दारिद्र्य, हलाखीची परिस्थिती संपलेली नाही. तर या सगळ्या गोष्टींचं प्रतिबिंब वृत्तपत्रातील बातम्यांमधून दिसून आलं पाहिजे. थोडक्यात त्यात वास्तव आणि सत्यकथन असले पाहिजे. असे वृत्तपत्र लोकप्रिय होते कारण त्यात वास्तव मांडले जाते. दुसरा विभाग आहे निर्मिती विभाग. हा अत्यंत महत्त्वपूर्ण असा विभाग आहे. रूढ अर्थाने बातमीची एक रचना ठरलेली आहे. मात्र आता त्यात बदल होत आहेत. काळानुरूप सगळ्याच क्षेत्रांमध्ये बदल होत आहेत. तर बातमी, लेखन किंवा वृत्तपत्रातील विविध जे काही प्रकार आहेत स्तंभ किंवा लेखनाचे, त्यातही बदल होऊ लागलेले आहेत. बातमी लिहिताना त्या घटनेतील सर्वात महत्त्वाची गोष्ट अग्रभागी असायला हवी. त्यांच्या मोजक्या तपशिलातच बातमीचे शीर्षक सापडले पाहिजे. बातमीचा हा सर्वात औत्सुक्याचा आणि जिज्ञासेचा भाग असतो. बातमीचे वेगळेपण आणि त्यांचे अपेक्षित पडसाद यांचाही विचार बातमीची रचना करताना लक्षात घ्यावे लागते. बातमीची भाषा सोपी, सुटसुटीत आणि सर्वांना समजणाऱ्या शब्दांनी परिपूर्ण असली पाहिजे. केवळ बातम्या आणि माहिती देऊन वृत्तपत्र थांबत नाही. त्याने आता अधिक संवादी भूमिका घेतली आहे. माहिती आणि ज्ञानाच्या शोधात असलेल्या वाचकाला केवळ माहितीच्या टप्प्यावरून पुढे नेण्याचा वृत्तपत्रांचा प्रयत्न आहे. त्या दृष्टीने नवे नवे लेखन प्रकार निर्माण होत आहेत. उदाहरणार्थ वृत्तलेखन, स्तंभलेखन, मुलाखत लेखन, वृत्तपत्रीय समीक्षात्मक लेखन, विविध पुरवण्यांसाठीचे लेखन. वृत्तलेखनात कोणत्याही विषयाला फाटा न देता कुठलाही विषय यात वर्ज्य नाही. वृत्तलेखन हा टिप्पणी, विश्लेषण, वैविध्यपूर्ण पार्श्वभूमी आणि माहितीचे स्रोत वापरून लिहिलेला असतो. स्तंभलेखनात एखाद्या वृत्तपत्राचा चेहरा बोलका करण्यात काही स्तंभलेखन महत्त्वाचे ठरते. स्तंभलेखन राजकीय, सामाजिक, वाङ्मयीन, सांस्कृतिक, शैक्षणिक, आर्थिक या व इतर अनेक विषयांवर केले जाते. मुलाखत लेखन हा वृत्तपत्रातून प्रसिद्ध होणाराही चांगला भाग आहे. साधारणपणे दोन व्यक्ती परस्परांमध्ये भाषिक आदानप्रदान करतात आणि मुलाखतीची प्रक्रिया पूर्ण होते. मुलाखतीद्वारे जेव्हा एखादी व्यक्ती स्वतःच्या शब्दात मतं मांडते तेव्हा ती जशीच्या तशी घ्यावीत. मुलाखत घेणाऱ्याने संबंधित विषयावर गृहपाठ करून प्रश्नावली तयार करून मुलाखतीसाठी गेले पाहिजे. संदिग्ध प्रश्न टाळले पाहिजे. प्रश्नांमध्ये स्पष्टता आणि नेमकेपणा असला पाहिजे. त्यानंतर साहित्य संमेलनं, निवडणुका, चित्रपट दर्शन या संदर्भात वेगवेगळ्या मुलाखती प्रदर्शित होतात, प्रकाशित होतात आणि या मुलाखत घेणं म्हणजे एक कौशल्य आहे. मुलाखत अत्यंत नेटकेपणाने संपूर्ण योग्य शब्दात लिहून ती प्रकाशनासाठी द्यायला हवी आणि म्हणून हा एक मुलाखत लेखन हाही एक महत्त्वाचा भाग यात आहे. त्यानंतर समीक्षात्मक लेखन हल्ली वर्तमानपत्रामध्ये आपण मोठ्या प्रमाणात वाचतो आहोत. वृत्तपत्राच्या दृष्टीने नवनवे विषय वाचकांना समजून देणे हा त्यांच्या प्रसाराचा महत्त्वाचा घटक असतो. म्हणून पुस्तकं, खेळ, कला, संगीत, चित्रपट, शिल्पकला, चित्रकला इत्यादी विषयांवर आधारित समीक्षात्मक लेखन वृत्तपत्रात सादर होताना दिसते. नवा वाचक मिळवणे आणि सर्वसामान्य वाचकांच्या रुचीबाबत अद्ययावत राहणे या दृष्टीने वृत्तपत्रात नाटक, चित्रपट आणि खेळ यांच्या समीक्षेला विशेष महत्त्व आलेले आपणास दिसते. त्यानंतर वृत्तपत्रांमध्ये विशिष्ट दिवशी, विशिष्ट वाराला पुरवण्या प्रकाशित होत असतात, प्रसिद्ध होत असतात. पुढचा भाग आहे वृत्तपत्रातील पुरवण्यांसाठी लेखन. हल्ली आपण बघतो की पूर्वी पुरवणी फक्त एकाच दिवशी यायची, रविवारच्या सुट्टीच्या दिवशी. परंतु हल्ली आपण जर बघत असू तर वेगवेगळ्या पेपरमध्ये काही दिवस निश्चित केलेले आहेत. म्हणजे बुधवार असेल, शुक्रवार असेल, शनिवार असेल, रविवार असेल आणि वेगवेगळ्या विषयांना प्राधान्य देणाऱ्या अशा आपल्याला पुरवण्या पाहायला मिळतात. उदाहरणार्थ मधुरिमा किंवा सखी अशा ज्या ऑक्सिजन अशा काही पुरवण्या काही प्रसिद्ध वृत्तपत्रांच्या आपल्याला पाहायला मिळतात. म्हणजे यात राजकीय, सामाजिक विषयांवरील विश्लेषण, फॅशन, शेती, विज्ञान, तंत्रज्ञान, माहिती तंत्रज्ञान, अन्न प्रक्रिया, शेअर बाजार, स्वयंचलित दुचाकी, मोटार गाड्यांची उत्पादने, व्यवस्थापनातले नवे प्रवाह,
नव्या आर्थिक धोरणांमुळे झालेले बदल, रोजगारविषयक संधीचे स्वरूप, शिक्षणातील बदल, महिलांचे प्रश्न, राजकारणातील काही संधी, आरोग्याच्या सुविधा, वृद्धांचे प्रश्न, अशा अनेकविध विषयांवर आता स्वतंत्रपणे पुरवण्या प्रसिद्ध होत असतात. हेही आपण बघतो. आता वृत्तपत्रांचा महत्त्वाचा पुढचा भाग म्हणजे जाहिरात. आपण वारंवार हे ऐकत असतो, बोलत असतो की आजचं युग हे जाहिरातीचं युग आहे, माहितीचं युग आहे, डिजिटल युग आहे. जाहिरात म्हणजे लोकांना प्रभावीपणे माहिती देऊन आपली वस्तू विकण्याचे अथवा घेण्याचे कौशल्य होय. याचा अर्थ वर्तमानपत्रातील जाहिरातीला विशेष महत्त्व येते. ठळक जागा, वेगळी आकर्षक अर्थवाही वाक्यरचना अथवा मोजकेच शब्द वापरणे यामुळे जाहिरातीला वाचक दाद देतात. भाषेबद्दलची जाणीव वाढत असण्याच्या या काळात जाहिरात निश्चितच वाचनीय करण्याचा प्रत्येक वृत्तपत्राचा प्रयत्न असावा लागतो. स्थळ, काळ, वेळेचे भान ठेवून ज्या जाहिराती प्रसिद्ध होतात त्यांना वाचकांचा चांगला प्रतिसाद मिळतो. केवळ वस्तू अथवा पदार्थ विकत घेण्यासाठी ग्राहकाला प्रवृत्त करणं एवढं एकच उद्दिष्ट आता जाहिरातींसाठी उरलेलं नाही. फार मोठ्या प्रमाणात सामाजिक बांधिलकीची भूमिका स्वीकारल्याने आणि त्यानुसार जाहिराती निर्माण केल्या जात असल्याने सामाजिक संदेश अथवा विचार यातून प्रकट होऊ लागलेला आहे. थोडक्यात जाहिरात म्हणजे वस्तूच्या दर्जाची, गुणवत्तेची आणि उपयुक्ततेची माहिती देणारी प्रसिद्धीची एक सुविधा आहे असं आपण म्हणू शकतो. त्यानंतर वृत्तपत्रांमध्ये एक शेवटचा आणि महत्त्वाचा, अत्यंत महत्त्वाचा असा विभाग आहे, तो म्हणजे वितरण व्यवस्था. पहिल्या चारही प्रक्रियांमधून, चारही भागांमधून वृत्तपत्र गेल्यानंतर शेवटी त्याचं वितरण कसं, कुठे, कधी होतं, कोण करतं, हेही खूप महत्त्वाचं आहे. ताजी बातमी आपल्याच वृत्तपत्राद्वारे पहिल्यांदा वाचकांना दिली पाहिजे अशी प्रत्येक वृत्तपत्राची भूमिका असते. त्यामुळे वेगवान, जलद अशी वृत्तपत्र वितरणाची व्यवस्था असावी लागते. अगदी सकाळीच वृत्तपत्र वाचकांच्या हातात कसं पडेल याचं भान वृत्तपत्रांना ठेवावं लागतं. त्यासाठी अति जलद व भरपूर मनुष्यबळ असलेली वितरण व्यवस्था असावी लागते. अशा प्रकारे वृत्तपत्र हे आजच्या इलेक्ट्रॉनिक माध्यमांच्या झंझावातात एक प्रभावी प्रसारमाध्यम म्हणून कार्यरत आहे. या वृत्तपत्राची जी काही पूर्ण प्रक्रिया होते त्यात मुद्रित शोधन हा अत्यंत महत्त्वाचा असा भाग आहे. म्हणजे आपण थोडक्यात ऐकलेला शब्द आहे यासाठी शुद्ध लेखन, शुद्ध अशुद्ध लेखन, तर प्रूफ रिडिंग असा इंग्लिशमध्ये त्याला शब्द आहे. हा अचूक, बिनचूक शुद्ध लेखनाच्या बाबतीत वृत्तपत्र असलं पाहिजे. हे काम मुद्रित शोधन करते, मुद्रित शोधक करत असतो. आणि मुद्रित शोधनाचे काही चिन्ह इथे आपल्याला पाहायला मिळतील. ते इंग्रजीमध्ये सांगितलेले आहेत. हे सुद्धा प्रूफ रीडर्स मार्क्स म्हणजे मुद्रित शोधनाचे चिन्ह आपल्याला इथे उदाहरणादाखल दिलेले आहेत. धन्यवाद.